साने गुरुजी शाळेची शैक्षणिक सहल संपन्न. जळगाव ते हैदराबाद विमान प्रवासाचा लुटला आनंद. अमळनेर प्रतिनिधी. शाळकरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक सहलींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. सहल जर थेट विमानातून असेल तर तो अनुभव आयुष्यभरासाठी स्मरणात राहतो. असाच एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेने राबवला. यंदा प्रथमच जळगाव ते हैदराबाद अशा विमान प्रवासासह शैक्षणिक सहलीचे आयोजन शाळेतर्फे करण्यात आले. विमानातून सहलीचे आयोजन करण्यात आल्याने सहलीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे 2 टप्प्यात सहलीचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील सहल 4 ते 8 मार्च दरम्यान संपन्न झाली. त्याआधी 24 ते 28 फेब्रुवारी पहिल्या टप्प्याची सहल संपन्न झाली होती. सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी विमान प्रवासाचा थरार आणि आनंद अनुभवला. जळगाव विमानतळावरून फ्लाय 91 च्या विमानाने विद्यार्थ्यांनी हैदराबादसाठी उड्डाण केले. विद्यार्थ्यांचा हा पहिलाच विमान प्रवास असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे कुतूहल आणि उत्साह पाहायला मिळाला. विमानतळावरील प्रक्रिया, सुरक्षितता तपासणी आणि प्रत्यक्ष उड्डाण या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांनी जवळून अनुभव घेतला. हैदराबादमध्ये पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्थळांना भेटी दिल्या. त्यात चारमिनार आणि गोलकोंडा किल्ला येथील भव्य स्थापत्यकला आणि इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच सालारजंग म्युझियममधील विविध कलावस्तू आणि प्राचीन वारसा पाहून विद्यार्थी अगदी थक्क झाले. तर नेहरू प्राणी संग्रहालयातील विविध प्राणी आणि पक्ष्यांचे निरीक्षण करून जैवविविधतेचा अभ्यास केला. याशिवाय हुसेन सागर येथे बोट सफारीचा तर लुंबिनी पार्कमधील लेझर शोचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. तसेच रामोजी फिल्म सिटीत चित्रपटातील दृश्य कसे चित्रित केले जाते व पडद्यावरती ते कसे दाखवले जाते याचे जुजबी माहिती जाणून घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांना रील आणि रिअलमधील फरक समजला. विमान कंपनीकडूनही विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक. या शैक्षणिक सहलीची दखल खुद्द फ्लाय 91 या विमान कंपनीनेही घेतली. जळगाव विमानतळावर विद्यार्थ्यांचा सामूहिक फोटो काढून कंपनीने या सहलीचा आनंद द्विगुणित केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न साकार केल्याबद्दल विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत केले व प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉमिक्स भेट दिली आणि त्यांच्यासोबतचे हा संस्मरणीय क्षण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती प्रसिद्ध केला आहे. शाळेने ग्रामीण भागातील मुलांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे विमान प्रवासाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना आधुनिक जगाचा अनुभव दिल्याबद्दल विमान कंपनीने शाळा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले. शाळेच्या शिक्षकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शैक्षणिक सहलीचे नियोजन केले होते. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. साने गुरुजी विद्यार्थी मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना केवळ वर्गात शिक्षण न देता त्यांना बाह्य जगाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि आपल्या संस्कृतीचा अनुभव मिळावा यासाठी दरवर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन करत असते. साने गुरुजी विद्या मंदिर शाळेच्या या धाडसी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे. सहलीचे नियोजन संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मनोज पाटील, महेंद्र रामोशे, पंडित क्षीरसागर, मोनिका पाटील, मालती पवार, मुरलीधर मगरे, रवींद्र कोळी, राहुल पाटील, सूर्यकांत पाटील, सुनीता पाटील आणि सुवर्णा पाटील यांनी नियोजन केले. विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्याविषयी व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगून ब्लॅकमेलिंग करण्याचे धंदे तुम्ही नंदुरबारलाच दाखवा. तसेच नगराध्यक्षांवर डाग नसल्याचे तुम्ही सांगतात. तसाच आमच्या आमदारांवरही कोणताही डाग नसून ते स्वच्छ प्रतिमेचे विकासाभिमुख नेते असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील व शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यावर एक प्रसिद्धी पत्रिकान्वये केला आहे. सोमवारी सायंकाळी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आपल्याकडे विद्यमान आमदार अनिल पाटील यांची व्हिडिओ क्लिप असून ती स्वर्गीय अजितदादांकडे दिल्याचे सांगितले होते. तसेच नाकातोंडाच्या वर पाणी गेल्यास ती क्लिप मात्र बाहेर काढू असे माजी आमदार चौधरी यांनी म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी चौधरी यांच्यावर आगपाखड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबाऋषी टेकडीवरील दाट झाडी प्रेमी युगुलांचा अड्डा बनला आहे. दामिनी पथकाने धाड टाकून 4 प्रेमी युगुलांना रंगेहात पकडल्याची घटना 10 मार्च रोजी दुपारी घडली.
अमळनेर शहराबाहेर पूर्वेला नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना अंबाऋषी टेकडीवर आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारो झाडे या ठिकाणी लावल्याने पर्यावरण समृद्ध होऊन ऑक्सिजन पार्क तयार झाला आहे. मात्र या दाट झाडीचा गैरफायदा घेत अनेक प्रेमी युगुल दुपारच्या वेळी प्रेमचाळे करायला येत असतात. 10 रोजी दुपारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नम्रता जरे यांना फोनवरून गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निकम यांनी आपले दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे तरुण तरुणींच्या पालकांना बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी त्यांना पोलिसांच्या भाषेत समज देऊन तरुण तरुणींच्या पालकांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. शहराबाहेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्जन स्थळी प्रेमचाळे करणाऱ्यांवर दामिनी पथकाची करडी नजर असून मुलींची छेडखानी करणाऱ्या तसेच इतर टवाळ पोरांवरती देखील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा गहू खरेदी करताना मापात पाप करणाऱ्या तालुक्यातील मंगरुळ येथील आर.के. फूड्स कंपनीला कृषी उत्पन्न बाजार समितीने सील लावले आहे. तालुक्यातील सोनखेडी येथील दीपक देवीदास पाटील यांनी आपला गहू मंगरुळ MIDC मध्ये आर.के. फूड्समध्ये विक्रीला आणला असता त्याचा माल 50 ते 55 क्विंटल भरणे अपेक्षित असताना कंपनीत वजन केले असता 41 क्विंटल भरला. तर गंगापुरी येथील पोलीस पाटील रवींद्र विठ्ठल पाटील यांचाही गहू प्रत्यक्ष वजनापेक्षा कमी भरला. वजनाची तफावत शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी धुळे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. बराच वेळ वाहतूक खोळंबल्यानंतर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक शरद पाटील, ऋषभ पारख, प्रकाश वाणी, सचिव डॉक्टर उन्मेष राठोड, संदीप पाटील, सुनील पाटील, योगेश महाजन, दिगंबर पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील, सागर साळुंखे, प्रशांत पाटील, सिद्धांत शिसोदे, पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी पोहोचले. वाहतूक सुरळीत केल्यानंतर सर्वांसमक्ष बाजार समितीचे सभापती व कर्मचाऱ्यांनी आर.के. फूडच्या कंपनीच्या काट्यावर वजन मोजले असता 200 क्विंटल वजन फक्त 90 क्विंटल भरले आणि 100 क्विंटलचे 40 क्विंटल भरले. मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने उपस्थितांनी प्रचंड संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याने ही बाब तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे वजन माप निरीक्षकांनी 13 जानेवारीला वजन काटा पास केला होता. याबाबत बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी हे प्रकरण वांधा कमिटी समोर ठेवण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आतापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली याचीही चौकशी केली जाईल, कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले. काय झालं बोला. आज रोजी माझा गहू काढलेला असताना मी आर.के. मिलला माल मोजायला आलेलो असताना माझा जवळजवळ 55 क्विंटल असलेला माल ज्यावेळी इथं वजन काट्यावर वजन केलं तेव्हा तो माल फक्त 31 क्विंटल भरला. ते 31 क्विंटल भरल्यानंतर माझ्या मनात शंका आली की या काट्यामध्ये काही ना काही फॉल्ट असू शकतो. त्या दुसऱ्या काट्यावर वजन केल्यानंतर याच्यात बरीच तफावत दिसल्यामुळे आम्ही ही कल्पना मार्केटच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी येऊन याबद्दल इथं कारवाई केली. बोला दादा काय झालं. मी दीपक देवीदास पाटील सोनखेडी. मी आज मार्केटला गहू घेऊन आलेलो होतो. तर आर.के. फूड्सला गहू उपसायला आले असता माझ्या 55 क्विंटलचे वजनाचं ट्रॅक्टर इथे 41 क्विंटल भरलं. तर मला ती शंका आल्यामुळे मी मार्केट कमिटीला इथे तात्काळ बोलवून पंचनामा वगैरे करायला सांगितलं. काय झालं आजचं प्रकरण काय, शेतकऱ्यांची काय फसवणूक झाली सांगा. आज जेव्हा या मिलमध्ये एका शेतकऱ्याने त्यांच्या मालाच्या वजनावर जेव्हा शंका उपस्थित केली आणि काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या की अपेक्षेपेक्षा कमी वजन या काट्यामध्ये दिसतंय आणि जेव्हा याची शहानिशा झाली तर काट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे 50% जास्त व्हेरिएशन होतं. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. ज्या अर्थी शेतकरी एवढ्या काबाड कष्ट करून या ठिकाणी मार्केटमध्ये हालापेष्टा सहन करून जेव्हा माल आणतो आणि त्याचा मालाचा 50% वजन जर या ठिकाणी गायब होत असेल तर आज एवढी मोठी पिळवणूक जर शेतकऱ्याची या ठिकाणी झाली
असा गंभीर प्रकार झाल्यानंतर आमचे मार्केटचे सचिव असतील, व्यापारी संचालक असतील, हमाल मापाडी संचालक असेल, मी स्वतः असेल, तातडीने त्याची दखल घेऊन या ठिकाणी आम्ही आल्यानंतर याचा पंचनामा केला आणि आम्हाला शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य दिसून आलं. आम्ही 200 क्विंटलच्या जवळपास वजन या ठिकाणी ठेवल्यानंतर फक्त 85 किलो वजन या ठिकाणी आढळून आलं. निश्चितच बाब ही खूप गंभीर स्वरूपाची आहे आणि त्याच्यामुळं एक शेतकऱ्यांच्या सगळ्या भावनांचा आदर ठेवून आणि त्यांच्या तक्रारीचं स्वरूप पाहून निश्चितच आज आम्ही या ठिकाणी काटा सील केलेला आहे आणि दिवसभरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं आज मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल, प्रॉब्लेम तो टेक्निकल असू शकतो, काट्यामध्ये सेल गेलेले असतील किंवा आर्थिंगचा विषय असेल, जो काही टेक्निकल बाब असेल, नुकताच जानेवारीमध्ये या काट्याची पासिंग झालेली आहे. त्याच्यामुळे काटा पासिंग करणाऱ्या अधिकाऱ्यापासून तर आज ओनरपर्यंत याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई बाजार समितीकडून केली जाणार आहे. निश्चितच जर गुन्हा दाखल करायची वेळ आली तरी सुद्धा मार्केट याच्या बाबतीत मागं पुढं पाहणार नाही आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या बाजूने उद्या यावर आम्ही बाजार समितीची मीटिंग बोलवलेली आहे आणि याच्यामध्ये परत आपला जो या ठिकाणीचा मिल मालक आहे यांचं कमीत कमी 3 वर्षापासून असेल जो काही आर्थिक व्यवहार झालेला असेल सगळं दप्तर यांचं जमा करून त्यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई बाजार समितीकडून केली जाईल आणि वेळ पडल्यास उद्या पोलीस स्टेशनला जाऊन याच्यावर सचिवांच्या मार्फत गुन्हाही दाखल करण्यात येईल. धन्यवाद. निश्चितच आज जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे, भविष्यात असा प्रकार होऊ नये म्हणून आपण कडक स्वरूपाची कारवाई या ठिकाणी करणारच आहोत आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण बांधील आहोत, याच्यात काही शंकेचं कारण नाही. परंतु याच्या माध्यमातून मला शेतकरी बांधवांना आव्हान करायचं आहे की या तालुक्याभरामध्ये जे खेळा खरेदीचा व्याप ज्याप्रमाणे वाढलेला आहे, मोठ्या प्रमाणावर खेळा खरेदी आपल्या तालुक्यात होते, पण याच्यामध्ये अशाच वजनामध्ये अफरातफर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या बाजार समिती आवारातच हा माल आणावा, आपल्या काट्यावरच एक त्याचं वजन करून घ्यावं आणि जर कमीत कमी वजनामध्ये आज 100 किलो जरी माल गेला आणि इकडं 50 रुपये वाढवा भाव भेटला तरी आज शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसगत या तालुक्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून एक विनम्रपूर्वक आवाहन करतो की आपण खेळा खरेदीवर 50-100 रुपये जास्तीचा भाव मिळत असेल तर त्या ठिकाणी माल न मोजता बाजार समितीमध्येच माल आणावा, एवढं आव्हान आपल्याला करतो आणि भविष्यात आपल्या शेतकऱ्यांच्या पाठी बाजार समिती खंबीरपणे उभी आहे याचं एक तुम्हाला एक वचन देतो. थांबतो. जय जवान.